ऐका ना तुम्ही प्लीज इथून जा. तुम्हाला जर कोणी बघितलं ना तर खरंच खूप प्रॉब्लेम होईल. काय प्रॉब्लेम होईल? तू आधी पण बोललीस की तुझं माझ्यावर प्रेम नाही. बघ माझ्या डोळ्यात बघ आणि मला खरं खरं सांग की तुझं प्रेम नाहीये माझ्यावर. नाही जमत आहे ना डिनाय करायला. हेच बोलत होतो मी. काय प्रॉब्लेम आहे मला सांग ना. असं बरी मला तुझ्याशी लग्न करायचंय, मला तुझ्यावर लाईफ स्पेंड करायचंय. प्लीज अशी नको वागूस. मला तुझ्याशी लग्न करायचंय असं बरी प्लीज. तुम्ही तुम्ही प्लीज जरा हळू बोला ना प्लीज. हे बघा तुम्हाला जर कोणी ऐकलं ना तर खरंच खरंच खूप प्रॉब्लेम होईल. प्लीज. कोण ऐकणार आहे? तो मुलगा. मग एक काम कर ना, त्याला जाऊन सांग की तुझं त्याच्यावर प्रेम नाहीये, किंवा मला तरी सांग की माझ्यावर नाहीये. काहीतरी एक कर ग, कारण मला खूप त्रास होतोय. आणि जोपर्यंत तू मला उत्तर नाही देणार ना तोपर्यंत मी तुला इकडनं जायला नाही देणार. ठीक आहे. तुम्हाला खरं ऐकायचं आहे ना तर तुम्हाला जसं वाटतंय ना तसं काहीच होऊ शकत नाही. सर त्या मॅडम होत्या इथे, त्या कुठे गेल्या? मॅडम साडी वेअर करायला गेले सर. कुठे? ते समोर तिकडे मिररकडे. ओके थँक्यू. गौतम हे आपल्या दोघांबद्दल नाहीये. यात आपल्या कुटुंबाचा पण प्रश्न आहे. तुमचं कुटुंब वेगळं आहे, माझं कुटुंब वेगळं आहे. तुम्ही वेगळ्या परिस्थितीत वाढलाय, मी वेगळ्या परिस्थितीत वाढले. आपल्यात काहीच मेळ नाहीये. म्हणून प्लीज प्लीज माझ्या मागे मागे यायचं बंद करा. आपलं लग्न होऊ शकत नाही हे मी तुम्हाला याआधीही सांगितलंय. मी पण तुला आधीच सांगितलंय की माझ्यासाठी फॅमिली, हे स्टेटस वगैरे सगळं मॅटर नाही करत. माझ्यासाठी तुझं खरं उत्तर काय आहे हे मॅटर करत. गौतम हेच खरं उत्तर आहे. हे खोटं आहे. तुझ्या मनात जे आहे ना ते खरं आहे, ते उत्तर हवं आहे मला. हे बघा मी खरं बोलतेय आणि त्यांनी जर तुम्हाला बघितलं ना तर खरंच खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मी हात जोडते तुमच्या समोर. प्लीज मला समजून घ्या प्लीज. आसावरी